नमस्कार. चरक चिकित्सा अध्याय 3 ज्वर चिकित्सेमध्ये 89व्या श्लोकापर्यंत मागच्या वेळी आपण बघितलं होतं. तर आता 90व्या सूत्रापासून संधिपात ज्वराचं प्रकरण सुरू करूयात. नेहमीप्रमाणे चरक संहितेची सटीक प्रत सगळ्यांकडे आहे असं धरून आपण अभ्यासाला सुरुवात करूया. 90वं सूत्र पान नंबर 406. सन्निपातज उच्यते. सन्निपातज्वरस्योर्ध्वं त्रयोदशविधस्य हि प्राक्सूत्रे सदस्य वक्ष्यामि लक्षणं वै पृथक् पृथक्. भ्रमः पिपासा दाहश्च गौरवं शिरसो अतिरुक् वातपित्तोल्बणे विद्यात् लिंगं मंदकफे ज्वरे. शैत्यं कासो अरुचिस्तंद्रा पिपासा दाहरुग्व्यथः वातश्लेष्मोल्बणे व्याधौ लिंगं पित्तावरे विदुः. छर्दिः शैत्यं मुहुर्दाहः तृष्णा मोहो अस्थिवेदना मंदवाते व्यवस्यन्ति लिंगं पित्तकफोल्बणे. तर सन्निपात ज्वराचं प्रकरण सांगतायत. याच्या अगोदर संक्षेपाने त्रयोदशविध सन्निपात ज्वरांचं लक्षण ऑलरेडी सांगितलेली आहेत. आता त्याचे पृथक पृथक लक्षण सांगतात. आता त्यामध्ये पहिली जी डिव्हिजन बघूयात आपण, त्याच्यामध्ये पहिलं आहे वातपित्तोल्बण आणि मंदकफ असलेला सन्निपात ज्वर. वातपित्त उल्बण आणि कफमंद असा सन्निपात ज्वर. त्याची लक्षणं सांगतात. भ्रमः, पिपासा, दाह, गौरव, शिरसो अतिरुप, शिरप्रदेशी अतिशय वेदना होणे ही वातपित्त उल्बण आणि कफमंद सन्निपात ज्वराची लक्षणं. पुढचं वातश्लेष्म उल्बण आणि पित्त अवर असा सन्निपात सांगतायत. शैत्य, कास, अरुची, तंद्रा, पिपासा, दाह, रुक आणि व्यथा, व्यथा. त्यानंतर पित्त कफोल्बण आणि मंदवात. याच्यामध्ये छर्दी ही शैत्यम, मुहुर्दाह वारंवार दाह होणं, तृष्णा, मोह, अस्थिवेदना ही लक्षणं मंदवात आणि पित्त कफोल्बण असल्याची आहेत. तर हा एक सेट झाला. याच्यामध्ये एक दोष मंद आणि दोन दोष उल्बण, दोन दोषांचं उल्बणत्व आहे. सन्निपातज उच्यते अशा पद्धतीने जो दिलेला श्लोक आहे. तर जर का पाहिलं तर आपण दोन ठिकाणी सन्निपातज उच्यत अत ऊर्ध्वम असं त्यांनी सांगितलेलं आहे. श्लोक नंबर 103 जर का बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा सन्निपात ज्वरस्य ऊर्ध्वमतो वक्ष्यामि लक्षणं. तसंच परत 90 मध्ये सुद्धा आता आपण जे बघतो आहोत ते सन्निपात ज्वरस्य ऊर्ध्वम त्रयोदशविधस्य हि असं दोन ठिकाणी त्यांनी हे डिव्हिजन्स करून सन्निपातामधले दोन सेक्शन्स त्यांनी केलेले आहेत. त्यातला हा जो पहिला भाग येतो त्याच्याबद्दल टीकाकारांमध्ये काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. प्रकृती समसमवायेन दोषजानां व्याधीनां प्रत्येकशो हि पाठः. म्हणजे हा वेगवेगळ्या ठिकाणचा पाठ वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि काही जणांना हा मान्य आहे, काही जणांना हा मान्य नाही, अशा पद्धतीचा एक उल्लेख गंगाधरांनी केलेला आहे की काश्मीरी जे मॅन्युस्क्रिप्ट सापडतं त्याच्यामध्ये हा भाग येत नाही. फक्त क्षणेदाह क्षणे शीतम इथनच फक्त उल्लेख सापडतो. अशा पद्धतीचं एक त्याचं मत त्यांनी दिलेलं आहे. पण हे दोन सेक्शन्स वेगवेगळे आहेत. नंतरचा सेक्शन जो येतो 104च्या पुढचा श्लोक जो येतो तो खऱ्या अर्थाने सन्निपात की त्या ठिकाणी विकृती विषमत्व खूप जास्त आहे. दोषांच्या एकत्रित करणानंतर निर्माण होणाऱ्या लक्षणांचं एक अतिशय वैचित्र्य हा त्या भागामध्ये बघायला मिळतं. आता जो आपण त्रयोदशविधातला हा जो पहिला पार्ट सेक्शन जो आपण बघतो आहोत त्यातला हा पहिला 3 सेटचा जो आपण श्लोक इथे काढलेला आहे. मॅडमने आता जो श्लोक वाचून दाखवला तो भ्रमः पिपासा दाहश्च गौरवम शिरसो अतिरुक. आता ह्याचं थोडंसं एक प्रेझेंटेशन लक्षात यावं म्हणून मी खाली दिलेलं आहे. त्यातला वातपित्त वृद्ध कफ कमी
कफ कमी असताना सुद्धा या सेटमध्ये आपल्याला गौरव हे एक लक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. भ्रमपिपासा दाहश्च गौरवम. पण कफ कमी असताना गौरव हे एक लक्षण तिथे थोडंसं खटकणार आहे. आणि शिरसो अतिरुख. अतिरुख हा स्थानिक दोषाचं क्षयाने निर्माण होणारा अतिरुख. जेव्हा शिरस शूल असतो तेव्हा बऱ्याच वेळा रुजा आहे म्हणून वाताचा विचार केला जातो, पण कफक्षयाचाही विचार करणं हे हेतूनी बाध्य राहतं. त्यामुळे हेतूची उपस्थिती पाहावी आणि त्यानुसार कफक्षय असेल तर अशा पद्धतीची चिकित्सा करायला लागते. आणि चिकित्सेमध्ये काय फरक पडतो तर जेव्हा वातवृद्धीने रुजा असेल तेव्हा वातघ्न चिकित्सा म्हणजे देवदार, महावात विध्वंस किंवा लक्ष्मी विलास अशा पद्धतीची चिकित्सा आपण विचारात घेतो. जेव्हा कफक्षय असतो तेव्हा विदारी, शतावरी, दूध, तूप अशा पद्धतीची चिकित्सा किंवा तेलाने अभ्यंग करणं शिराला अशा पद्धतीची चिकित्सा त्याला प्राधान्याने केली जाते. त्यामुळं कफाच्या क्षयाने होणारा शिरोरुजा आणि वाताच्या किंवा पित्ताच्या वृद्धीने होणारी शिरोरुजा ह्याच्यामध्ये फरक पडत जातो. त्यामुळे निदानामधला हा फरक महत्वाचा राहतो. तसंच पुढचा जो आहे तो वात कफ वृद्धी असलेला आणि पित्ताचा क्षय असलेला अशा पद्धतीची पुढचा एक सेट आहे. त्याच्यामध्ये पित्ताचा क्षय असतानाही पिपासा दाह हा एक सेट ह्याच्यामध्ये खटकणार आहे. बरोबर आहे ना? हो बरोबर. पित्त अवरे असं असताना सुद्धा पिपासा दाह हा इथला एक खटकणारा भाग आहे. तर तो एक विशेष करून इथला लक्षात घ्यावा आणि तो एक विचित्र लक्षण आहे हे. त्यामुळे बाकीच्या सेट बरोबर असलेला पिपासा दाह असं जेव्हा आहे तेव्हा हा सेट सोडवायला आपल्याला उपशयाने ह्याचं आपल्याला जजमेंट घ्यायला लागतं. त्याच्यानंतर वातक्षय असलेला जो पुढचा जो भाग आहे पित्त कफोल बण असलेला ह्याच्यामध्ये अस्थिवेदना हा एक भाग टिपिकल आहे. आणि मुहुर्दाह मुहुतृष्णा हा परत कफपित्त उल्बणत्वाचा असलेला भाग आहे. मोह शरीरातला प्राण जो आहे हा वाताचा एक अंश आहे. त्यामुळे जेव्हा वाताचा क्षय होतो तेव्हा मोह ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवणारी असते. त्यामुळं पित्त कफाच्या उल्बणांमध्ये जेव्हा मंद वात आहे अशा वेळेस मोह ही गोष्ट आपल्याला सतत थोड्या प्रमाणात संज्ञा प्रबोधन करून वाताला जागृत ठेवणं ही गोष्ट एक आवश्यक असते. आपण पुढच्या सेटकडे जाऊयात. काही मी त्यातल्या गोष्टी ज्या मला लॉजिकली ॲज अ फिजिशियन ज्या खटकणाऱ्या वाटल्या किंवा महत्वाच्या वाटल्या अशा दोन्ही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता पुढे 94, 95, 96 या सूत्रामध्ये जो जे संधिपाताचे प्रकार आले तर त्याच्यामध्ये एक दोष उल्बण आणि 2 दोष मंद असे असणारे हे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला संध्यस्ति शिरसः शूलम प्रलापो गौरवं भ्रमः वातोल्बणे स्यात् हि अनुगे तृष्णा कंठास्य शुष्कता. जो पहिला आहे त्याच्यामध्ये वातोल्बण आणि कफपित्तहीन असं असणार. त्याच्यामध्ये संधी अस्ति शिरोवेदना, प्रलाप, गौरव, भ्रम, तृष्णा आणि कंठ अस्ति शुष्कता अशी लक्षणं होतात. पुढचा जो आहे रक्तवेणमूत्रता दाहः स्वेदः त्रुट बल संशयः मूर्छा चेति त्रिदोषे स्यात् लिंगम पित्ते गरीयसी. पित्त उल्बण आहे आणि कफवात उरलेले 2 दोष हीन आहेत. त्यावेळी रक्तविणमूत्रता मल आणि मूत्राला रक्तवर्ण येतो. दाह, स्वेद, तृष्णा, बलाचा क्षय होणं आणि मूर्छा ही लक्षणं निर्माण होतात. तिसरा जो आहे आलस्य अरुचिरुल्लास दाह वमी अरति भ्रमैः कफोल्बणं सन्निपातं तंद्राकासेन चादिशे. तिसऱ्या सेटमध्ये कफ उल्बण आहे आणि उरलेले 2 दोष जे आहेत ते मंद आहेत. इथे आलस्य, अरुची, रुल्लास, दाह, वमी, वमन, अरती, भ्रम, तंद्रा आणि कास
ही लक्षणं उत्पन्न होतात. हा सेट म्हणजे परत पुढचा टप्पा की इथं कॉम्प्लिकेशन थोडेसे जास्त वाढत जातात. कॉम्प्लिकेशन म्हणजे समजायला, निदान करायला आपल्याला दोष विकार प्रकृती ठरवण्यासाठी. संध्यस्थी शिरसहा शूलम, संधी अस्ती आणि शिरप्रदेशी शूल. हा जर का तुम्ही बघितलात तर हा एक सेट खूपच वात कफात्मक जी लक्षण आहेत त्याला खूप कव्हर करणारा हा एक सेट आहे. पण या ठिकाणी कफपित्ताचा क्षय सांगितलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामधला गौरव आणि भ्रम हा एक सेट जो पहिल्या वातकफामध्ये नाही आहे पण इथे मात्र वेगळा येतो, अशा पद्धतीचा एक भाग आहे हा. पित्ताधिक्य आणि कफवात कमी ह्याच्यामध्ये खूप टिपिकल लक्षण आहे आणि जे खरोखर क्लिनिकली खूप वेळा दिसतं त्याच्यामधला म्हणजे खूप महत्वाचा भाग बलसंक्षय आहे. जे रक्तविळमूत्रता, दाह, स्वेद, तृड ह्याच्यावरनं पित्ताधिक्यता समजण्यास खूप प्रॉब्लेम येत नाही. पण बलसंक्षय ही जी गोष्ट आहे हा कफवाताचा क्षय आणि पित्ताची वृद्धी दाखवणारा एक लक्षणाचा सेट आहे. ही गोष्ट क्लिनिकली खूप वेळा दिसते. जर का अष्टांग संग्रहामध्ये बघितलं तर पित्तवृद्धीच्या लक्षणांमध्ये ओजक्षय असं सांगितलेलं आहे. आणि हे जेव्हापासून माझ्या वाचनात आलं तेव्हापासून बलक्षयामध्ये पित्तवृद्धीला मी कायम डोक्यामध्ये ठेवत आलेलो आहे. आणि जेव्हा जेव्हा पित्तवृद्धीची लक्षणं सापडतात आणि त्याच्याबरोबर कफवाताचा क्षय असेल तर ओजक्षयाची लक्षणं खूप प्राबल्याने सापडतात. त्यामुळं हा सेट मी सांगतो त्यानुसार पुढे मूर्छा आणि ह्याला सुद्धा जास्त ते बऱ्यापैकी लागू पडतं. ते क्लिनिकली वापरून बघा असं तुम्हाला सापडतं का? आणि इथे सुद्धा म्हणजे कफाने होणारा बलक्षय आणि पित्ताने होणारा बलक्षय याच्यात पण आपल्याला जजमेंट घ्यायला लागेल. कफक्षयाने होणारा बलक्षय, कफाने होणार म्हणजे कफक्षयाने होणारा बलक्षय आणि पित्तक्षयाने होणारा पित्तवृद्धीने होणारा बलक्षय आणि परत वातवृद्धीने होणारा हे बलक्षय. याचं जजमेंट आपल्याला घ्यायला लागेल. कारण हे अनुषंगिक जी एक लक्षण समुच्चय असतो त्या लक्षण समुच्चयातनं आपल्याला हे वेगवेगळं काढता येतं. त्यामुळं जेव्हा पित्तवृद्धी आहे तेव्हा पित्तवृद्धीचे लक्षण इथं वेगळ्या पद्धतीने दिसतात. रक्तविळमूत्रता, दाह, स्वेद, तृड हे सगळे पित्तवृद्धीचा सेट दाखवणारा आहे आणि त्याच्याबरोबरनी असलेला बलक्षय. त्यामुळे हा जो बलक्षय आहे ह्या ठिकाणी पित्तवृद्धीने होणारा बलक्षय आणि त्याच्या बरोबरीने कफवाताचा क्षय आहे का असे एक आपल्याला हेतूने पण परत पडताळून बघायला लागतं. पुढचा जो कफवृद्धी आणि वातपित्त क्षय असा जो सेट आहे त्याच्यामध्ये दाह, वम्य, अरती आणि भ्रम अशा पद्धतीने हा एक येणारा सेट आहे. त्याच्यातला परत आलस्य, अरुची, उल्हास आणि वम्य ह्या तंद्राकास हा जो सगळा सेट आहे हा कपोलबणत्वाला दाखवणारा आहे. पण वातपित्ताचा क्षय त्याच्या बरोबरीने आहे. ह्याला दाह हे लक्षण कॉन्ट्ररी आहे. त्यामुळं हे 10 लक्षणाची उपस्थिती असणं पण त्याची उपस्थिती ही खूप तीव्रतेने नसते अशा पद्धतीचा हा लक्षण असतं नक्कीच. बाकीचे लक्षण हे त्याला डॉमिनेटिंग असतात. आणि अतिभ्रमही, वम्य, अरती, भ्रमही, अरती आणि भ्रम, अरती आणि भ्रम हा सुद्धा परत सेट जो आहे हा वातपित्ताचा क्षय दाखवणारा आहे. त्यामुळं हा एक दुसरा सेट आहे की जो साधारणतः इंटरप्रिट करून आपल्याला लॉजिक मध्ये कसा बसवता येईल ह्याचा एक प्रयत्न आहे. संधिपात समजून घेत असताना प्रत्येक वेळेस अशा पद्धतीचं लॉजिक चालतंच असं नसतं. पण अनुभवाने हेतूचा अभ्यास आणि इतर लक्षणांचा असलेला संपर्क या आणि किंवा लक्षणांचा एकूण समुच्चय आणि तिसरा भाग उपशय आणि उपशय ह्यानेच या संधिपातांच्या लक्षणांचं डिकोडिंग क्लिनिकली करता येतं. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी एका वेळेस वापराव्यात. मी त्यातला काही मार्गदर्शक तत्व देण्याचा प्रयत्न करतो. पुढचा सेट जाऊयात आपण बघायला. आता संधिपात ज्वरामधले पहिले 2 जे सेट आपण बघितले त्याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये एक दोष मंद होता आणि 2 दोषांचं उल्बणत्व होतं. दुसऱ्या याच्यामध्ये 2 दोष मंद होते, एका दोषाचं उल्बणत्व होतं. आता पुढचा जो सेट आहे त्याच्यामध्ये एक दोषही नसेल
एक मध्यम असेल आणि एक अधिक असेल. असं ते बघूयात आपण. 97व सूत्र. प्रतिष्ठा छर्दिरालस्यम तंद्रा अरुचि अग्निमार्दवम हीनवाते पित्त मध्ये लिंगम श्लेष्माधिके मतम. हीनवात पित्त मध्य आणि श्लेष्माधिक्य असताना प्रतिष्ठाय, छर्दी, आलस्य, तंद्रा, अरुची आणि अग्निमांद्य असणं ही लक्षणं होतील. दुसरं आहे हारिद्रमूत्र नेत्रत्वम दाह तृष्णा भ्रमो रुचिः हीनवाते मध्य कफे लिंगम पित्ताधिके मतम. हीनवात, मध्य कफ आणि पित्ताधिक्य असताना हारिद्रमूत्र नेत्रत्वम, दाह, तृष्णा, भ्रम, अरुची ही लक्षणं निर्माण होतील. पुढे शिरोरुक वेपथुः श्वासः प्रलापः छर्दी अरोचको हीनपित्ते मध्यकफे लिंगम स्यान मारुताधिके. हीनपित्त असेल, मध्य कफ असेल आणि मारुत अधिक वाताधिक्य असताना शिरोरुजा, वेपथू, श्वास, प्रलाप, छर्दी, अरुची ही लक्षणं निर्माण होतील. शीतको गौरवम तंद्रा प्रलापो अस्ति शिरोतिरु हीनपित्ते वातमध्ये लिंगम श्लेष्माधिके विदुः. हीनपित्त, मध्यवात आणि श्लेष्माधिक्य असताना शीतक, थंडी वाजणं, गौरव, तंद्रा, प्रलाप, अस्थि अतिरूप, शिरो अतिरूप. अस्थींमध्ये तीव्र वेदना होणं आणि शिरामध्ये तीव्र वेदना होणं ही लक्षणं दिसतील. इथे वातमध्ये आहे, श्लेष्मा अधिक्य होता. पुढे श्वासः कासः प्रतिष्ठायो मुखशोषो अतिपार्श्वरू कफहीने पित्तमध्ये लिंगम वाताधिके मत. हीन कफ, मध्य पित्त आणि वाताधिक्य असताना श्वास कास प्रतिष्ठाय, मुखशोष आणि अतिपार्श्वपीडा ही लक्षणं दिसतील. वर्चो भेदो अग्नि दौर्बल्यम तृष्णा दाहो अरुचिर्भ्रमः कफहीने वातमध्ये कफहीने वातमध्ये लिंगम पित्ताधिके विदुः. 102व सूत्र. वर्चोभेद, अग्निदौर्बल्य, तृष्णा, दाह आणि इथे दाहो चिरभ्रमः. 102व जे सूत्र आहे त्याच्यामध्ये दाह तर काही ठिकाणी अरुची म्हणजे तो रू राहिलाय असा पाठभेद तर खाली येत नाही. अरुचिर भ्रमः ही लक्षणं निर्माण होती. कफहीन, वातमध्ये आणि पित्ताधिक्य असतात. आणि या सेट मधलं हा सेट इथे संपतो. संदीपाचं ज्वरस्य ऊर्ध्वम अतो वक्ष्यामि लक्षणं असं म्हणून पुढचा सेट सुरू होतो. अजून थोडेसे जास्त पद्धतीने विकार प्रकृतीचं जजमेंट घेणारा हा परत पुढचा भाग आहे. बऱ्यापैकी कॉम्प्लिकेशन्स आहेत. आपल्याला प्रत्यक्ष विकार प्रकृती समजायला या ठिकाणी बऱ्यापैकी जड पडतं. आणि आता हा जो सेट ह्याच्यातला पहिला आपण 2चा सेट, ह्याचा सबसेट जो आहे त्यातला की ज्याच्यामध्ये वात कमी आहे, हे दोन्ही मधलं कॉमन आहे पहिल्या 2 श्लोकांमध्ये. आणि एकामध्ये कफाधिक्य आहे आणि पित्त मध्यम आहे आणि दुसऱ्यामध्ये पित्ताधिक्य आहे आणि कफ मध्य आहे. पहिल्या सेटमध्ये कफाधिक्याची लक्षणं सरळ स्पष्ट आहेत त्या ठिकाणी. प्रतिष्ठाय, छर्दी, आलस्य, तंद्रा, अग्निमार्दव. अग्निमार्दव हा एक खूप टिपिकल भाग आहे जो पित्त मध्य वृद्धी दाखवणाऱ्यातला नाही, अशा पद्धतीचा खरं तर आहे. पण अग्निमांद्य असं लक्षण, अग्निमार्दवम असा त्या ठिकाणचा एक भाग आहे की जो आपल्याला पित्त मध्य आहे का असं समजण्यासाठी थोडासा बाधाकारक राहतो. पण या ठिकाणची जी छर्दी आहे ती छर्दी कशा पद्धतीची आहे असं करून आपल्याला परत आणि मग अग्निमार्दवामध्ये पित्ताचा रोल आपल्याला समजून घ्यायला लागेल. म्हणजे अम्ल स्वरूपाची छर्दी किंवा सदाह असलेली छर्दी अशा पद्धतीचं लक्षण आपण एक समजून घ्यावं का असा एक विचार करावा.
आणि श्लेष्माधिक्य आहे, श्लेष्माधिक्य म्हणजे आहेच आहे, कदाचित ती सर्दी कदाचित कफ किंवा जी बरोबर. पिच्ছিল पण अशी पित्त मध्य असलेल्या लक्षणांची उपस्थिती या ठिकाणी नाहीये या सेटमध्ये. पूर्ण कफाचा डॉमिनन्स असलेल्या दिसतो. लक्षणांचा सेट या ठिकाणी सापडतो की जे साधारणतः कफाकडेच बोट दाखवणारा भाग आहे. त्यामुळं या ठिकाणचं वापरायचं औषध हे अति उष्ण अशा पद्धतीने वापरता येणार नाही जर का संधी पित्त मध्य असेल तर. म्हणजे सुवर्णसूत शेखर सारखं औषध की जे कफाबरोबर असलेल्या पित्ताला हँडल करू शकेल, अशा पद्धतीचं काही वापरायला लागेल का असे विचार डोक्यात येतो वाचल्यानंतर. अन्यथा सगळा जो सेट आहे प्रतीक्षा, छर्दी, आलस्य, तंद्रा, हा सगळा सरळ सरळ त्रिभुवन पेटीच वापरावी का अशी इच्छा निर्माण करणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सेट आहे हीनवात, कफमध्य आणि पित्ताधिक्य असलेला सेट. ह्याच्यामध्ये परत हरिद्र, मूत्र, नेत्रत्व, दाह, तृष्णा, भ्रम आणि अरुची. तर हा जो सेट आहे ह्याच्यामधला अरुची परत कशा पद्धतीची रुची आहे, अग्निमांद्य आहे का, अशा म्हणजे अनुषंगिक लक्षणानेच परत कफाला आपल्याला शोधून काढायला लागेल. मध्य कफाला मध्ये जे दोष आहेत त्यांची लक्षणं शोधायला या सेटमध्ये परत अवघड आहे. आणि इथे ऍक्च्युली म्हणजे कारण एका दोषाचा डॉमिनन्स या दोन्ही आता सूत्रात जास्त दिसतोय, त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णामध्ये आपल्याला मध्य कफाचं जजमेंट घेणं खूपच अवघड आहे. हा ऍक्च्युली हा सूत्र आपल्याला समजून घेत असताना हेतूचा विचार खूप महत्वाचा राहतो. म्हणजे जेव्हा लवण आणि आम्ल हे दोन्ही रस कफ पित्त वृद्धी करणारे आहेत, पण लवण रस हा उष्ण गुणाने पित्ताची वृद्धी करून कफाला जास्त ऍक्च्युली प्रमोट करणारा आहे, आणि आम्ल रस हा मात्र पित्ताला जास्त प्रमोट करणारा पण कफाचा अनुबंध असलेला अशा पद्धतीने दाखवणारा तो एक राहतो. तर हेतूची उपस्थिती कुठली आहे त्याच्यानुसार ह्याच्यामधला एक आपल्याला तरतमता समजून घ्यायला लागते. पण दाखवणारी जी लक्षणं जी इथे दिलेली आहे ती लक्षणं मात्र एका दोषाला जास्त डॉमिनन्स देणारी आहे, त्यामुळे त्याचं इंटरप्रिटेशन क्लिनिकली करायला थोडासा टफ आहे. पुढचा दोन सेट जो येतो ह्या दोन्ही मधला कॉमन भाग असा आहे की पित्तक्षय आहे, आणि मग एकामध्ये वाताचा अधिक्य आणि एकामध्ये कफाचा अधिक्य. शिरोरुग, वेपतु, श्वासः, प्रलापः, छर्दी, अरोचक, हीन पित्ते, मध्य कफे आणि मारुत अधिक्य आहे. तर ह्याच्यामध्ये मात्र प्रलाप, छर्दी, अरोचक अशा पद्धतीने कफाचा एक प्रेझेन्स दाखवणारा भाग आहे छर्दी अरोचक ह्याने, आणि प्रलाप, श्वास, वेपतु, शिरोरुग हा सगळा जो भाग आहे हा मारुताधिक्याचा दाखवणारा भाग आहे. त्यामुळे ह्या ठिकाणचा सेट हा दोन विकार प्रकृतींची उपस्थिती, त्यांचं प्रमाण कसं असेल हे समजायला अजून क्लिनिकली जास्त मॅच्युरिटी लागेल, दोषांचं प्रमाण समजायला. पण दोन दोषांची उपस्थिती समजून आपल्याला ते हँडल करायला सुरुवात करता येते. पुढचा सेट जो आहे ह्याच्यामध्ये परत वात आणि कफा, ह्याच्यामध्ये शीतकहा. आता श्लेष्माधिक्यामध्ये शीतक उपस्थिती हा कायम सापडणारं एक प्रमुख लक्षण आहे, त्यामुळे हे आपल्याला लगेच वेगळं काढता येतं. आणि प्रलाप, अस्थि, शिरोरुग ह्याने परत पुन्हा वाताची उपस्थिती अधोरेखित होते. त्यामुळे हे जे दोन सेट आहेत या दोन सेटमध्ये निश्चितच कफ आणि पित्ताची उपस्थिती निश्चित समजते. पित्ताचा क्षय समजणं हे कफ आणि वाताची उपस्थिती निश्चित समजते. पित्ताचा क्षय समजायला जरा अवघड राहील, किंवा अगदी मांद्याने आपल्याला ते समजून घ्यायला लागेल, किंवा दाह आणि बाकीची उपस्थिती नसल्याने, किंवा कशा पद्धतीने समजून घ्यायला लागेल हे ह्या लक्षणांवरनं तरी सांगता येणं मुश्किल आहे. पुढचा जो परत दोनचा सेट येतो ह्याच्यामध्ये कफक्षयाचा हा सेट आहे. पुढचे दोन जे आहेत ते कफहीने, आणि एकामध्ये पित्तमध्य, एकामध्ये वातमध्य, आणि एक दुसऱ्या वाताधिक्य आणि पित्ताधिक्य. श्वास, कास, प्रतिशाय ह्याच्यामध्ये कफहीनत्व दाखवणं फार टफ आहे, पण श्वास कास हे
पित्ताधिक्य असलेले आणि वाताधिक्य असलेले आपल्याला कळतात आणि फक्त त्याची उपस्थिती डोक्यामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. क्लिनिकली असे खूप रुग्ण सापडतात की ज्यांच्यामध्ये श्वास कास आणि प्रतिशाय आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा ताबडतोब कफाचा डॉमिनन्स धरून उष्ण चिकित्सा दिलेली असते आणि त्याच्याने उपशय होत नाही. असं आपल्याला क्लिनिकली दिसणारे रुग्ण कमी नाहीये. कारण मुखशोष त्याच्यामध्ये असलेला स्वरूपाचा कास, काय स्वरूपाचा कास आहे, कंठामध्ये असलेली पित्ताची उपस्थिती किंवा रक्तहाचा दुष्य म्हणून असलेली एक अतिशय डॉमिनन्स असं जेव्हा जेव्हा दिसतो तेव्हा या संधिपाताची शंका उपस्थित करून ही चिकित्सा त्या पद्धतीने करावी. या ठिकाणी ताबडतोब उष्ण काढे किंवा उष्ण चाटण देऊ नये. श्वास कास प्रतिशाय हा जेव्हा जेव्हा सेट सापडतो तेव्हा मिरी, आर्द्रक, शुंठी, तुळसी ह्याचा वापर रुग्णाने भरपूर केलेला असतो. तुम्हाला न विचारताच केलेला असतो तो. हा, आणि त्यामुळं हा लगेच आपल्याला त्याने बरं वाटत नाही असं लक्षण सुद्धा आपल्याला लगेच कळतं. त्यामुळं आपल्याला हा सेट समजायला क्लिनिकली तसा सोपा पडतो. त्यामुळं हा शृंगाराभ्र रस किंवा गोजिव्हादी कषाय, लवंगादी चूर्ण, कर्पुरादी चूर्ण, सीतोपलादी परत कफहीनत्व आहे त्यामुळे त्याचा वापर फार करता येत नाही. पण अशा पद्धतीचा हा सेट वापरून आपल्याला बऱ्यापैकी हे हँडल करता येतं. बऱ्याच वेळा महातिक्त घृताने चाटण देणं याने सुद्धा हे लक्षण आपल्याला नियंत्रणामध्ये आणता येतं जेव्हा स्नेहाची अवस्था असेल ज्वरामध्ये तेव्हा. पुढचा दुसरा सेट जो आहे ह्याच्यामध्ये परत कफहीनत्वामध्ये वर्चोभेद, अग्नी दौर्बल्य, तृष्णादाह, अरुचिर भ्रमः हा पित्ताधिक्याचा एक सेट आहे. वर्चोभेदामध्ये वातमध्यत्व आणि पित्ताधिक्यत्व ह्या दोन्हीचाही त्याच्यामध्ये आपल्याला सहजतेने समजू शकतं. वातपित्ताची उपस्थितीने सुद्धा भ्रम हा आपल्याला एक समजण्याचा भाग आहे. पण पित्ताधिक्याने डॉमिनेटेड हा सेट आहे, पण अग्नी दौर्बल्य हे लक्षण दिलेलं आहे. अग्नी दौर्बल्य, अग्निमार्दव, अग्निमांद्य असे भिन्न भिन्न शब्द ग्रंथामध्ये येतात. अग्नी दौर्बल्य आहे या ठिकाणी म्हणजे भूक लागत नाही असं नाही, पण खाल्लेलं पचवायला तेवढी ताकद नसते, त्यामुळे भूक लागत असते पण तरीही लघु आहार घेत जायचं असतं. त्यामुळे पित्ताधिक्य आहे, त्यामुळे क्षुधाही संवेदना बऱ्याच वेळा असते, पण अग्नी दौर्बल्य आहे या ठिकाणी. अग्निमांद्यासारखा भूक लागतच नाही अशा पद्धतीची ही स्थिती असत नाही. त्यामुळे हा जो आतापर्यंत सांगितलेला हा जो सेट होता 3, 3 आणि 6, त्यामुळे हा 12 संधिपातांचा हा सेट आता इथे सांगून झाला. 13वा आपण आता पुढे सांगणार आहोत. संधिपाताची चिकित्सा करत असताना ज्या पद्धतीची प्रॅक्टिस आयुर्वेदिक वैद्य करत असतो की 7 दिवसांची औषधं देणं किंवा 10 दिवसांची, 14 दिवसांची अशा पद्धतीची हँडल करण्याची सवय असते. पण संधिपातामध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला उपशयाने चिकित्सा करायची आहे, त्यामुळे थोड्या थोड्या दिवसांची चिकित्सा करावी किंवा रुग्ण प्रवेशित करून चिकित्सा करावी. रुग्णाचं वारंवार परीक्षण करण्याची गरज आणि वारंवार त्याचा लक्षण समुच्चय समजून घेण्याची गरज आपल्याला पडू शकत असते. त्यामुळे असं आपल्याला करायला लागू शकतं की सकाळची चिकित्सा उष्ण आहे, दुपारची चिकित्सा शीत आहे आणि संध्याकाळची चिकित्सा परत आपण उष्ण करतो आहोत, किंवा आहारातनं लंघन करतो आहोत आणि औषधांमधनं थोडंफार संतर्पण करतो आहोत. अशा पद्धतीची चिकित्सा आपल्याला संधिपातामध्ये करायला लागत असते. त्यामुळं एका ठराविक बंधनामध्ये बांधून डोक्याला आपल्या ज्ञानाला त्यामध्ये बंधामध्ये बांधून घेऊन ह्याची चिकित्सा करायला संधिपाताची जाऊ नये, कारण त्या पद्धतीने संधिपात सोडवता येत नाही. संधिपाताच्या स्वतःच्या एक वेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात, त्या निश्चित लक्षात घेऊनच संधिपात हँडल करावा. आता 13वा प्रकार जो आहे हा ग्रंथकारानुसार हा विकृती विषम समवायेन तु यत् लक्षणं भवति तदेव आचार्येण प्रायेण पठितः
क्षणेदाह क्षणे शीत इति अशा पद्धतीचं एक मत गंगाधर देतो. त्यामुळं अगोदरचे प्रकृती समसमवाय समजावे, पण असं काही प्रत्यक्ष वाचल्यानंतर तसं काही वाटत नाही. त्यामुळे ह्या मताला किती महत्व द्यावं हा एक तार्किक किंवा बहुधा अकॅडमिक पार्ट हा डिस्कशनचा राहील. पण क्लिनिकली बघत असताना हा पुढचा जो सेट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही दोषांचा डॉमिनन्स निश्चित नाही, अशा पद्धतीचा हा सेट पुढचा आहे, असं आपण डोक्यात ठेवून हा आपण हँडल करूया. पुढे आता हा त्रिदोषोल्बण सन्निपात किंवा सन्निपात ज्वरस्य ऊर्ध्वम अतो वक्ष्यामि लक्षणम. आता यानंतर सन्निपात ज्वराचं लक्षण सांगतो. क्षणेदाह क्षणे शीतम अस्ति संधी शिरोरुजा सासरावे कलुषे रक्ते निर्भुग्ने चापी दर्शने. क्षणेदाह क्षणे शीतम, क्षणात दाह आणि क्षणात शैत्य याची अनुभूती येणं. अस्थिसंधी शिरोरुजा, अस्थिसंधींच्या ठिकाणी वेदना होणं, शिराच्या ठिकाणी वेदना होणं. सासरावे कलुषे रक्ते निर्भुग्ने चापी दर्शने. सासरावे डोळ्यातून पाणी येतं. कलुषे नेत्र कलुषता किंवा नेत्र मलिनता आविलता. आविलता किंवा मलिनता वैवर्ण्यम वा अशा पद्धतीने गंगाधर सांगतो. म्हणजे मळकट दिसतात डोळ्यांमध्ये, ती एक मलिनता किंवा धूसरता दिसते. रक्ते डोळे लाल होणं आणि निर्भुग्ने चापी दर्शन आणि निर्भुग्न होणं. निर्भुग्न म्हणजे तिरक होणं किंवा त्याचं एक वक्रता येणं. निर्भुग्ने निर्गते विस्फारिते इति अर्थः अशा पद्धतीने किंवा अंतप्रविष्टे इति अन्ये, म्हणजे अति कुटील होणं किंवा विस्फारित होणं, वक्रता येणं. हा म्हणजे स्थिती त्याची आत बाहेर किंवा तिरकी अशा पद्धतीने त्याची होणं. म्हणजे डोळ्यांमध्ये दर्शनाचं ह्या तिन्ही चारही गोष्टी बघा की स्राव होणं, मलिनता येणं, आरक्तता येणं आणि त्याला वक्रता येणं. त्यानंतर सस्वन सरुजव कर्ण कंठ हा शुकैरिवावृत. सस्वन स्वन ऐकू येणं, कर्णस्वन कर्णरुजा आणि कंठ शुकावृत वाटणे. शुकावृत वाटणं शुकधान्याच्या टोकदार काट्यांनी टोचल्यासारखी भावना आहे. घशात खवखव असणं, सतत काहीतरी टोचत आहे. कंठ शुकता हे लक्षण आपल्याला विचारून कासाच्या पूर्वरूपांमध्ये पण ते आले. उल्लेख त्याचा आलेला आहे. कंठ शुकैहि इव आवृता. प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण जर का कंठ परीक्षण केलं तर कंठ परीक्षणामध्ये आपल्याला प्रत्यक्ष कंठा ठिकाणी काही दिसणं पाहिजे असं नाहीये, पण शुकैहि इव आवृता अशी रुग्ण संवेदना आपल्याला हवी. इव असं आलंय म्हणजे ती एक उपमा दिली, कसं आवृत झाल्यासारखं वाटणं. पुढे तंद्रा मोह प्रलापश्च कासः श्वासो अरुचिर्भ्रमः परिदग्धा खरस्पर्शा जिह्वा स्रस्तांगतापरे. तंद्रा मोह प्रलाप कास श्वास अरुची भ्रम, त्यानंतर परिदग्धा खरस्पर्शा जिव्हा परिदग्धा दग्धवत काळपट दिसेल तुम्हाला, दग्ध झाल्यासारखे दिसेल. दग्धवतचा अर्थ काळपट असा पण आहे आणि तसंच दग्धवत म्हणजे पाकवत असं गेलेलं असं शेवटी चिरात पाक असं पण सांगितलेलं आहे. त्यामुळं पाकवत असं पण त्यातला दग्ध. खरं स्पर्शाला खरखरीत असते, म्हणजे रुग्णाला स्वतःची जीभ सुद्धा ती खरखरीत जाणवेल. परिदग्धा हे एक जिभेचं जे लक्षण आहे हे बऱ्याच वेळा असं पण असतं की ॲलोपॅथीची काही औषधं घेतल्यामुळं ही दग्धता आलेली असते. अशा पद्धतीने सुद्धा हे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक वेळेस लगेचच हा संधिपात आहे अशा पद्धतीने हा सांगू नये. अशा पद्धतीचं ड्रग कन्झम्पशन किंवा अगोदरचं मेडिसिन हिस्ट्री आहे का असा एक भाग बघणं आवश्यक राहतं. परिदग्धा खरस्पर्शा आणि जिव्हा स्रस्तांगता. आता स्रस्तांगता स्रस्त अंगता याच्यामध्ये अंग प्रत्यंग शिथिल होतात, गळून गेल्यासारखे होतात. आणि परम सांगितले म्हणजे अतिशय गळून गेलेले असतात. निस्सहाय अंग अवयवता. निस्सहाय अंग अवयवता म्हणजे अंग टाकून देण्याची प्रवृत्ती असते अशा पद्धतीचं अंग.
त्याच्यानंतर क्षिवनम रक्तपित्तस्य कफेनोन्मिश्रितस्य च. क्षिवनातून रक्तपित्त मिश्रित कफ पडतो. क्षिवनम रक्तपित्तस्य कफेन उन्मिश्रितस्य च. शिरसो लोठनम तृष्णा निद्रा नाशो हृदिव्यथा. शिरसो लोठनम, लोठनम इतस्ततो नयनम, डोकं इकडे तिकडे फिरवेल तो, म्हणजे अस्वस्थता इतकी असेल की तो किंवा शिरोरुजा एवढी असेल आणि अस्वस्थता असेल की त्यामुळे तो डोकं इकडे तिकडे फिरवणं हे एक सन्निपातज्वराचं म्हणून लक्षण म्हणून सांगितलं. हो, पण रुग्णात तो फिरवेल असं पण आहे आणि तसंच म्हणजे तसंच आपोआपच शिरसहा चालना असा पण एक भाग असतो. त्यानंतर तृष्णा, निद्रानाश, हृदिव्यथा. हृदिव्यथा वक्षशूल, हृदय उदस्थित शूल. त्यानंतर स्वेदमूत्र पुरुषाणां चिरात दर्शनम अल्पशः. कृशत्वम नातिगात्राणां प्रततम कंठपूजनम. स्वेदमूत्र पुरुष खूप काळानंतर त्यांचं प्रवर्तन होणं आणि मात्रेनी पण कमी असणं. अल्पशः असणं म्हणजे थोडक्यात मल शरीराबाहेर पडण्याची प्रवृत्ती कमी असणं, कमी होणं. त्याच्यानंतर कृशत्वम नातिगात्राणां, शरीर अधिक कृश होत नाही म्हणजे दुर्बल होत नाही. नातिगात्राणाम असं का ते होत नाही तर दोषपूर्णत्वात गात्राणाम नातिकृशत्व, म्हणजे दोषपूर्ण शरीर असतं त्यामुळे त्याला एक स्वतःचा एक आकार त्याला प्राप्त होतो की जो खोटा असतो, त्यामुळे कृशत्व येत नाही. बघायला रुग्ण बघत असताना तो खूप कृश आहे असं दिसत नाही. कृशत्वम नातिगात्राणाम, गात्रांना अतिकृशत्व येत नाही. दोषपूर्णत्वात गात्राणाम नातिकृशत्व. गंगाधरांनी त्याला अतएव दोषपूर्णत्वात गात्राणाम नातिकृशत्व. दोष तिथे असतात त्यामुळे प्रत्यक्ष क्षय होऊन आकाराने तो कमी नाही होत. प्रततम कंठपूजनम, सतत कंठपूजन, कंठातून आवाज स्वन होणं असं चालू असतं. कोठानाम शावरक्तानाम मंडलानां च दर्शनम. शरीरावरती कोठ किंवा श्याम रक्तवर्णाची मंडल दिसतात. मुखत्वम स्रोतसां पाको गुरुत्वम उदरस्य च. मुखत्व, रुग्ण आता बोलण्यास असमर्थ असतो. मुखत्व म्हणजे तो बोलू इच्छित नाही आणि तो बोलत नाही. बोलू इच्छित नाही, बोलत नाही, बोलावंसं त्याला वाटत नाही. स्रोतसां पाको, मुख नासा या सगळ्या बहिर्मुख स्रोतसांचा पाक होतो. त्यांच्या ठिकाणी पाक झाल्यासारखी लक्षणं दिसतात. गुरुत्वम उदरस्य च, उदर गौरव, उदराच्या ठिकाणी गौरव असणं. चिरात पाकश्च दोषाणां सन्निपात ज्वराकृती, आणि दोषांचा चिरात उशिराने पाक होणं ही सगळी सन्निपात ज्वराची किंवा सर्व दोषोल्बण सन्निपाताची लक्षणं. मुखत्वम म्हणजे मंद वचनत्वम किंवा अवचनतावा किंवा न बोलणं अशा पद्धतीने. स्रोतसाम पाकः, प्रत्यक्ष दिसणं बाह्य स्रोतस आहेत त्यांचा पाक म्हणजे दुधाचा पाक, मिठाचा पाक अशा पद्धतीने सुद्धा नासा पाक, मुख पाक अशा पद्धतीने हे पाकाची लक्षणं दिसणं. गुरुत्वम उदरस्य, आता गुरुत्वम उदरस्य चिरात पाक दोषाणाम आणि स्वेदमूत्र पुरुषाणाम चिरात दर्शनम अल्पशः. बरं का, हे सगळी लक्षणं हे एकाच घटनेची आहेत ऍक्च्युली, कारण दोषांचा पाक होत नाही त्यामुळं कुठल्याही मलाचं दर्शन फारसं होणार नाही, कारण दोषांचा पाक झाला की मलांचं दर्शन घडतं. त्यामुळे हा एक खूप महत्वाचा भाग येतो. त्यामुळं हा एक खूप एकामेकाला संबंधित असलेला हा भाग आहे याच्यातला. तसंच गुरुत्वम उदरस्य पण त्यामुळेच राहतं की त्यामुळे सर्व दोषांचा संचय त्या ठिकाणी तसाच राहतो आणि उदराला गुरुत्व चालूच राहतं. त्यामुळं दोषे विबद्धत्व, बरं का, हा परत एक त्यातला खूप महत्वाचा भाग आहे की जो आपण पुढच्या श्लोकामध्ये बघणार आहोत. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. पुढे आहे
109वे सूत्र. दोषे विबद्धे नष्टे अग्नौ सर्व संपूर्ण लक्षणः सन्निपात ज्वरो असाध्यः पृच्छ साध्यस्त्वतो अन्यथा. दोषे विबद्धे, दोष बद्ध झाल्यास म्हणजे विकृत दोष शरीराबाहेर न पडल्यास, नष्टे अग्नौ, अग्नी नष्ट झाल्यास, सर्व संपूर्ण लक्षणः, ही सगळी लक्षणं उपस्थित असेल, सन्निपात ज्वराची ही सगळी लक्षणं जर उपस्थित असतील तर सन्निपात ज्वर असाध्य होतो. आणि अन्यथा म्हणजे दोष विबद्ध फारसे नसतील, अग्नी नष्ट झाला नसेल आणि सगळी लक्षणांचं प्रेझेन्स तिथे नसेल तर तो कृच्छ्र साध्य असतो. त्यामुळे आपण जे ही मागे बघितलेलं तुम्हाला हा जो 4 लक्षणांचा मी सेट जो सांगितला आत्ताचा, की पुरुष, स्वेद आणि मूत्र ह्यांची अल्प प्रवृत्ती किंवा प्रवृत्ती नसणं, आणि त्याच्यानंतर दुसरा उदराचा गौरव, त्याच्यानंतर पुढचा अशी परिस्थिती असताना पाकाची परिस्थिती चालू राहणं, हा जो सगळा सेट आहे हा दोषाच्या विबद्धत्वाला दाखवणारा एक खूप मोठा भाग आहे. कारण दोष विबद्ध असणं हे कसं समजायचं तर ह्या लक्षणांवरनं समजायचं, किंवा ह्या लक्षणांसारख्या दोषाला बांधून शरीरामध्ये ठेवणाऱ्या या लक्षणांनी समजायचं. दोष विबद्ध का होतात असं समजलं की हे कृच्छ्रता सोडवायला सोपी पडायला लागते. कधी कधी त्याचं पाचनच होत नाही म्हणून ते विबाद्ध होतात. कारण जोपर्यंत पाक होत नाही तोपर्यंत काय विसर्जन करायचं आणि काय शरीरात ठेवायचं ह्याचा निर्णय शरीराचा होऊ शकत नाही, त्यामुळे ते शरीरातच विबद्ध होतात. इथे चक्रपाणीने अत्र दोष शब्दो विबद्धोपपदात मले वर्तते, म्हणजे आपल्याला क्लिनिकली काय दिसेल तर मलविबंध दिसेल, मलमूत्र स्वेदाचं प्रवर्धन होत नाही असं दिसेल, त्यावरून ते समजून घ्यायचं. तसंच विबद्धत्व हा जसं पाचन नाही होत त्यामुळे विबद्धत्वाची स्थिती चालू राहते, तसंच दोषांचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणून ते आपल्याला त्यांचा पाक करता येत नाही, त्याला काळ जास्त लागायला लागतो, असं पण एक क्लिनिकल पॉसिबिलिटी असते. त्याच्यानंतर दुसरं एक खूप महत्वाची गोष्ट जी सन्निपातामध्ये अस्तित्वात असते म्हणजे तिन्ही दोषांनी निर्माण होणारा जे काही आमविष आहे त्याला हे आम नसून हा आमविष ह्या स्वरूपात असतं. म्हणजे विषामध्ये जसं सांगितलेलं आहे की हा अपाकी असतो, विष हे अपाकी असं त्याचे गुण दिलेला आहे. कारण तयार होणारं संघटन हे शरीराला पचवता नाहीये. आणि नामाच्या निर्मितीमध्ये पण ते दिलं ना की दोषांच्या संसर्गामुळे किंवा म्हणजे क्रोधवेभ्य विषस्येव वदन्त्यामस्य संभवा. तर ज्या पद्धतीने हे जे सर्व दोष असतात ते असं काहीतरी शरीरात निर्माण करतात की जे आम स्वरूप होतं. आम म्हणजे काय तर नायदर ऍब्सॉर्बेबल नायदर एक्सक्रिटेबल अशी परिस्थिती शरीराची निर्माण होते. त्यामुळे जोपर्यंत त्याचा पाक होत नाही तोपर्यंत एक्सक्रिटही होत नाही आणि तो शरीरामध्ये घेताही येत नाही. त्यामुळे तो सतत अवरोध निर्माण करत राहतो आणि सतत त्याच्यावरती पाचनाची चिकित्सा सतत करत राहायला लागेल. आणि पुढचा जो भाग आहे नष्टे अग्नौ. नष्टे अग्नौ तर नष्ट अग्नी झाला तर मृत्यूच आहे. तेव्हा नष्टे अग्नौ म्हणजे अतिशय अल्प अग्नी असा आपल्याला समजून घ्यायला लागतो. म्हणजे पचन किंवा कधी कधी औषधालाही फारसा पाचन करू शकणार नाही अशा परिस्थिती, म्हणजे औषध दिल्यानेही सामावस्थाच वाढेल की काय अशी परिस्थिती निर्माण होणारा जो आहे तो नष्ट अग्नची स्थिती आहे. आणि सर्व संपूर्ण लक्षणं हे सरळ सरळ एक असाध्यतेचंच एक लक्षण आहे. त्यामुळं अत्यंत दुश्चिकित्स्य अशा पद्धतीची ही स्थिती या ठिकाणी निर्माण होते. आपण या ठिकाणी थांबूयात. सन्निपात ज्वर समजायला कायमच सर्व गोष्टींचा अनुभवाचाही उपयोग निश्चित करावा. गरज वाटली तर सन्निपातामध्ये निश्चित अजून एका वैद्याचं मत घ्यावं. रेफर करत असताना कधीही एक आपलं ज्ञानापेक्षाही आयुर्वेदाचं ज्ञान मोठं आहे याचं भान ठेवावं आणि गरज असेल तर सन्निपातामध्ये दुसऱ्या वैद्याचं पुन्हा मत घ्यावं. दुसरं मत सेकंड ओपिनियन घेत असताना ॲलोपॅथीचं ओपिनियन घेणे ही एक प्रवृत्ती आहे.
या प्रवृत्तीला जर का सर्व 3-4 वैद्यांचा किंवा वैद्य समूहाचा मत आल्यानंतर मगच ॲलोपॅथीच्या ओपिनियनला जावं, अन्यथा एक वेगळंच ओपिनियन त्या ठिकाणी इंट्रोड्यूस होण्याची शक्यता बऱ्यापैकी राहते. आपण पुढचा श्लोक वाचून आपण थांबूयात. काही शंका असल्यास फेसबुक किंवा ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये संपर्क साधावा. निदाने त्रिविधा प्रोक्ता या पृथक ज्वराकृती संसर्ग सन्निपातानां तया चोक्तं स्वलक्षणम्. निदानस्थानाच्या ज्वर प्रकरणात पृथक पृथक दोषांनी उत्पन्न होणाऱ्या ज्वराच्या त्रिविध प्रकारांची लक्षणं सांगितली आहेत. त्यांच्या संसर्गाने आणि सन्निपाताने होणाऱ्या ज्वराची म्हणजे लक्षणं तिथे सांगितली आहेत. तर एकूण दोषाने होणारे ज्वर हे 7 प्रकारचे असतात आणि इथून पुढे आगंतुज ज्वराचं प्रकरण सुरू होतं, जे आपण पुढच्या वेळी बघूया.